नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. शनिवारी सायंकाळी अलदगा नाल्यामध्ये दुचाकीसह बुडालेल्या युवकाचा मृतदेह रविवारी दुपारी बाहेर काढण्यात आला. ओमकार पाटील असं या युवकाचं नाव आहे. त्याच्याबरोबर असलेल्या आणि बचावलेल्या युवकाचे नाव ज्योतिनाथ पाटील असे आहे. हे दोघेही एकमेकांचे चुलत भाऊ होते अशी माहिती देण्यात आली. अलदग्याहून कंगराळी खुर्दकडे हे दोघेही दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी दुचाकी नाल्यामध्ये कोसळून दोघेही बुडाले. मात्र सुदैवाने ज्योतिनाथ बचावला. सध्याची बेळगाव जिल्ह्याची पूरस्थिती बिकट आहे. पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने तात्काळ मदत द्यावी. शिवाय जिल्ह्याला पुराचं नुकसान पाहता विकासासाठी विशेष निधी जाहीर करावे अशी मागणी खासदार इराण्णा कडाडी यांनी केली आहे. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कडाडी म्हणाले की मुख्यमंत्र्यांचा उद्या सोमवार बेळगाव जिल्हा पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना पाणी उतरल्यानंतर संसार सावरण्यासाठी तातडीने मदत करणे गरजेचे आहे. ती मिळायला हवी. केंद्राने मदत दिली आहे, मात्र राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केली नाही. राज्य सरकारने तातडीची मदत आणि कायमस्वरूपी याबाबत तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले हे कपिलेश्वर मंदिर शेकडो वर्ष जुने असून दक्षिणेतील काशी म्हणून ख्यात आहे. खास करून श्रावण सोमवारला मंदिरामध्ये बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. श्रावण सुरू झाला असून उद्या पहिला श्रावणी सोमवार असल्यानं कपिलनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून श्रावण महिन्याचे नियोजन करण्यात आले आहे. पार्किंग, सीसीटीव्ही आदींसह नियोजन केलं आहे. तसेच श्रावण मास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रावण मासामध्ये येणाऱ्या भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टने केलं आहे. जिल्ह्यामध्ये आलेले महापुराचे पाणी 10 दिवसात फुटाफुटांनी वाढले, पण कमी होत आहे इंचाने. गेल्या 4 दिवसांपासून पुन्हा धोधो कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा धडकी भरवली आहे. या पूर पावसाच्या खेळामध्ये पंचनाम्यांचा मात्र खेळ खंडोबा होतोय. आठवड्यापूर्वीपर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट होता. बेळगाव शहर लगतच्या बेळारी नाला आणि मार्कंडेय नदीसारख्या भागातून पुराचं पाणी थोडं ओसरलं आहे, पण निपाणी, गोकाक, खानापूर आणि बेळगाव ग्रामीणमधील पाणी ओसरलेलं नाही. काही घरांमध्येही अजून पाणी आहे. त्यामुळे या मिळकतींचे पंचनामे करता येत नसल्याचे चित्र दिसत आहे. गोवा, दोडामार्ग, वीजघर, तिलारी घाटमार्गे बेळगाव व कोल्हापूर गोवा जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक तिलारी घाटातून वाढली होती. पण अवजड वाहनांमुळे हा घाट धोकादायक बनल्यानं अवजड वाहतुकींवर बंदी व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून 10 फुटी कमान 2 ठिकाणी उभारली आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतुकीवर चाप बसणार आहे. तिलारी घाटातून अवजड वाहने बंद करावी अशी सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. यानंतर त्यांनी अवजड वाहनांवर बंदी घातली आणि घाटाच्या माथ्यावर पायथ्यांशी अवजड वाहने जाऊ नये अशी कमान उभारावी अशी सूचना देऊन 31 ऑक्टोबरपर्यंत तिलारी घाटातून मोठ्या गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. मागील 4 दिवसांपासून वाढलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. 70 ते 80 रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता 15 ते 20 रुपये किलो झालाय. टोमॅटोची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे. मागील 15 दिवसांपूर्वी टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली होती. किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो प्रति किलो 70 ते 80 रुपये झाला होता. आधीच महागाईने जनता हैराण झाली असताना टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणींची डोकेदुखी वाढली होती. मात्र आता टोमॅटो दरामध्ये घसरण झाल्याने गृहिणींनाही दिलासा मिळालाय. टोमॅटोचे दर कमी झाले असले तरी श्रावण महिना तोंडावर असताना हिरव्या पालेभाज्यांच्या दरामध्ये मात्र वाढ झाली आहे.
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या सीईटीसह सर्व शैक्षणिक प्रवेश परीक्षा आणि सरकारी रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर वेब कास्टिंग कॅमेरे तसेच चेहरेपट्टी ओळखणारे यंत्र बसवण्यात येणार आहे. सर्व परीक्षांवेळी अशा प्रकारची यंत्रणा बसवण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. यापुढे अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, कृषी विज्ञान यासह विविध कोर्ससाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी त्याचबरोबर सरकारी खात्यातील विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षांसाठी या प्रकारचे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचा प्रस्ताव परीक्षा प्राधिकरणाने सरकारपुढे ठेवला आहे. जिल्ह्यात अद्यापही पूरस्थिती असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेने बेळगाव मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे काही दिवसांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 31 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान पॅसेंजर रेल्वे धावणार होती. मात्र प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याने दिनांक 10 ऑगस्टपर्यंत कालावधी वाढवण्यात आलाय. बेळगाव मिरज पॅसेंजर सकाळी 6:10 बेळगावमधून निघणार असून सकाळी 9:10 मिरजला पोहोचेल. सकाळी 9:50 मिरज येथून निघालेली रेल्वे दुपारी 12:50 बेळगावला येणार आहे. दुपारी 1:30 वाजता बेळगावमधून निघालेली रेल्वे सायंकाळी 4:30 वाजता मिरजला पोहोचेल आणि सायंकाळी 5:35 वाजता मिरज येथून निघालेली रेल्वे रात्री 8:35 बेळगावला पोहोचणार आहे. संततधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्यानं रताळी, शेंगा, भातावरही मर रोगासारखी रोगराई पडलेली दिसत आहे. त्यामुळे पिके पिवळी होत आहेत. मात्र अतिपावसामुळे फवारणीही करता येत नाही. त्यामुळे शासनाने तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी आता केली जात आहे. पिकावर रोगराई पडलेली दिसत असून संततधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशा या बिकट परिस्थितीत सर्व पिके जर हातातून गेली तर भविष्यात कसं होणार या विचाराने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय. शहराला पाणी पुरवठा करणारा राकसकोप जलाशय 15 दिवसांपूर्वी तुडुंब भरला आहे. सोमवारी महापौरांच्या हस्ते गंगापूजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरवर्षी राकसकोप जलाशय तुडुंब भरल्यानंतर महापौरांच्या हस्ते पूजा केली जाते. त्यानुसार सोमवारी गंगापूजन करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी राकसकोप जलाशय भरल्यावर शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर या जलाशयाचे गंगापूजन करण्याची परंपरा कायम आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. हुक्केरी तालुक्यातील दलित समाजाच्या अनेक समस्या व मागणीचे निराकरण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन डॉक्टर बी.आर. आंबेडकर जनजागृती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार व सीपीआय यांना दिले. येथील तालुका पंचायत कार्यालयासमोर एकत्र येत लवकरात लवकर दलित समाजाच्या समस्या व मागणीचे निवारण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. येडूर विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी येडूर चंदूर या पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नवे येडूर येथील शाळा खोल्यांसाठी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुराच्या पाण्याची नागरिकांनी भीती बाळगू नये. आलमट्टीतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये घट होत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले. गेल्या 15 दिवसांपासून दूधगंगा, वेदगंगा नद्यांना महापूर येऊन नदी भागातील हजारो हेक्टर शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत. सदर पिके कुजून गेल्याने आता आम्ही जगायचे कसे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. अद्याप पाऊस सुरूच असल्यानं आणखीन किती दिवस पिकामध्ये पुराचे पाणी राहणार याचा अंदाज नसल्याने नदीकाठावरील शेतकरी हवालदिल झालेत. पूर ओसरल्यानंतर सर्वे होईल, पण मदत मात्र तुटपुंजी हाती पडते. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. चिंचणी गावाजवळील पुलावर व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. चिक्कोडीहून इचलकरंजीला जाणारा रस्ता असूनही याकडे दुर्लक्ष झालं आहे.
शाळकरी मुले, नागरिक, वाहनधारक त्रस्त असल्याने चिंचणी ग्रामस्थांनी शनिवारी पुलावर आंदोलन करून रास्ता रोको करून गावातील त्वरित रस्त्यांचा विकास करावा अशी मागणी केली आहे. पुणे बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गांचे सध्या कोगनोळी ते बेळगावपर्यंत रुंदीकरण आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. परिसरात पावसाचा जोर कायम असून सुरू असलेल्या या कामाची गती मंदावल्याचं दिसत आहे. सुरू असलेल्या कामामुळे महामार्गावरून वाहतूक कमी आणि सेवा रस्त्यावरून वाहतूक वाढली आहे. सेवा रस्त्यांची झालेली दुर्दशा म्हणजे वाहनधारकांना वाहन चालवण्यासाठी कसरत बनली आहे. रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे कोगनोळी ते बेळगाव हा प्रवास 3 तासांच्या विलंबाचा बनलाय. असे असताना राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून होणारी टोल वसुली मात्र कायम आहे. रस्त्याची दुर्दशा झाली असताना टोल वसुली कशासाठी असा संतप्त सवाल प्रवासी आणि वाहनधारकातून व्यक्त होत असून तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी केली जात आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील हॉकीमध्ये भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यामध्ये अतितटीचा सामना झाला. भारताने ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 ने धुव्वा उडवला. या सामन्यामध्ये गोलकीपर श्रीजेश यांचा बचाव सर्वात महत्वाचा ठरला. त्यामुळे भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. जर यानंतरच्या सामन्यात पराभव झाला तर मात्र कांस्य पदकासाठी लढाई करावी लागेल. पण भारताचा सुवर्ण पदकावरच निशाणा असेल यात शंकाच नाही. मागच्या पर्वात भारताने कांस्य पदक मिळवलं होतं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.